फ्रेंड्स, भारती पाटील चॅनलमध्ये पुन्हा एकदा आज आपलं स्वागत आहे. आज सकाळी सकाळीच सगळ्यांची फरमाईश होती का नाश्त्याला काहीतरी नवीन बनवायचं. मुलांनाही आज सुट्टी होती, त्याच्यामुळे आम्ही आज काहीतरी नाश्त्याला नवीन बनवणार आहोत. यासाठी मी अर्धा किलो टोमॅटो घेतले आणि 3 गाजर घेतले, 2 कांदे आणि अर्ध बीटरूट घेतलेले. तर आज नाश्ता बनवायचा म्हटला का पोरांना काहीतरी हेल्दी आणि काहीतरी मस्त असं चविष्ट असं चमचमीत खायचं असतं. यासाठी मग आता आपण हे गाजर धुवून घेतलेले, ते अगोदर आपल्याला छान असे साळून घ्यायचे धुतलेले. आता जे आपले गावठी गाजर बाजारात येत नाही आहे अजून, मग यासाठी मी जे भेटतील तेच गाजर घेतलेले आणि ते आपल्याला व्यवस्थित असे साळून घ्यायचे. बीटरूटही आपण साळून घेतलेले आणि नंतर मग आपल्याला या सगळ्यांचे असे बारीक बारीक तुकडे तयार करून घ्यायचे. आणि टोमॅटोही आपण त्याच पद्धतीने आपण कापून घेणार आहोत. तर टोमॅटोच्या आपल्याला जास्त बारीक फोडी करायच्या नाही आहे, तर टोमॅटोच्या आपल्याला शक्यतो मोठ्या मोठ्याच फोडी करा. तर हा जो नाश्ता बनवणार आहे तर तुम्ही एकदम झटपट आणि मोजून 10 मिनिटात आपला हा नाश्ता तयार होतो. मुलंही आवडीने खातील असा हा नाश्ता तयार होतो आणि पोटही भरते, हेल्दी आपलं सगळं तयार होतं बघा. आता हे टोमॅटोच्या मोठ्या मोठ्या फोडी तयार करून घेतलेल्या आहे मी. आणि गाजरही आपले त्याच पद्धतीने आपल्याला मोठ्या मोठ्या फोडी तयार करून घ्यायचे आहे. तुम्हाला जशा पद्धतीने आवडेल तर त्या पद्धतीने तुम्ही करू शकता. मग आता एका मोठ्या वाटीमध्ये मी हे सगळे तुकडे आपल्याला काढून घ्यायचे. आता ज्या पद्धतीने टोमॅटो कापले ना त्याच पद्धतीने आपण गाजरही काढून घ्यायचे. आता हे टोमॅटो मी एका मोठ्या भांड्यात काढून घेतलेले सगळे आणि गाजरही आपल्याला त्याच पद्धतीने त्याचे तुकडे तयार करून घ्यायचे. गाजर बीटरूट झालं ना ते हे सगळे व्यवस्थित कापून घ्यायचे. कांदा आहे, तो कांदे तर छोटे छोटे मीडियम साईजचे 2 कांदे घेतलेले. आता तुम्हाला पाहिजे तर तुम्ही जास्तही घेऊ शकता. मी आता 2च घेतलेले, पण मग जास्तही तुम्ही टाकले नाही तर त्याची टेस्ट बिघडेल. त्याच या पद्धतीने मी हे सगळं कापून घेतलेले 2 कांदे वगैरे सगळं. मग आता हे सगळं आपल्याला कांदा बाजूला ठेवायचा आहे. बाकी ज्या भाज्या आहेत तुम्ही गाजर टोमॅटो वगैरे ते सगळं एका बाउलमध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे. बीटरूट काढून घ्यायचं आहे मस्त असं. आणि मग तो कांदा आपल्याला बाजूला ठेवायचा आहे. 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या आणि 1 इंच अद्रकचा तुकडा याची पेस्ट तयार करून ठेवायची. मग आता आपण कुकर गॅसवर ठेवून घेऊ. कुकर गरम झाला का लगेचच आपल्याला त्याच्यात 1 चमचा साजूक तूप किंवा तुमच्याकडे जर बटर असेल तर तो बटर आपल्याला त्याच्यात टाकून घ्यायचा आहे. आणि मग ते वितळलं थोडंसं का लगेचच आपल्याला त्याच्यात जिरे टाकायचे आणि जिरे टाकल्यानंतर अद्रक लसूण पेस्ट किंवा तुम्ही जाडसर असा कुटलेला असला तरी चालेल. आणि ते तो होत आहे तोपर्यंत गॅस मिडियमच ठेवायचं, फुल ठेवायचं नाही. म्हणजे आपण 2 छोटे मिडियम साईजचे कांदे कापलेले ना तर ते टाकून घ्यायचे. आणि बाकीचं आपण जे व्हेज कापलेलं आहे टोमॅटो गाजर बीटरूट तर हे सगळं टाकून घ्यायचं कुकरमध्ये. 4-5 मिरे टाकायचे आणि मस्त थोडंसं असं खालीवर करून घ्यायचं 1 ते 2 मिनटं. मग त्याच्यात आपल्याला कढीपत्त्याची 5 ते 6 पानं टाकायचे. कढीपत्त्यामुळे ना आपल्या या नाश्त्याला वेगळाच असं छान फ्लेवर येणार. कमीत कमी 1 मीडियम साईजचा कपभर पाणी आपल्याला त्याच्यात टाकायचे, जास्तही टाकायचं नाही. आणि झाकण लावून मीठ टाकून घ्यायचे चवीनुसार आणि झाकण लावून आपल्याला कमीत कमी त्याच्यात 3 शिट्ट्या होऊ द्यायच्या आहे. आता या 3 शिट्ट्या झाल्यावर कुकर चांगला थंड होऊ द्यायचा आहे आणि मगच खोलायचं आहे. आता कुकर आपला थंड झालेला आहे चांगला, हवा आपण चेक करून घेऊ आणि झाकण काढून घेऊ. तर बघू शकता आपल्या या भाज्या चांगल्या शिजलेल्या आहे, एकदम व्यवस्थित अशा शिजून झालेल्या आहे. आता बघू शकता. मग आता हे पण आपल्याला नाही, जे आपण शिजवलेल्या आहे या भाज्या सगळ्या त्या पंख्याखाली एकदा चांगल्या आपल्याला थंड करून घ्यायची आहे. म्हणजे तुमची रेसिपी पटकन तयार होईल. आणि नंतर मग या ज्या भाज्या आपण शिजवून ठेवलेल्या आहे ना त्या मिक्सरच्या भांड्यात आपल्याला काढून घ्यायचे आहे. थंड झाल्यावरच काढायचं आहे, गरम गरम काढायचं नाही आहे आणि घाई करायची नाही आहे. तर मग आता हे थंड झाल्यावर सगळं मिक्सरच्या भांड्यात आपल्याला टाकून घ्यायचं आहे आणि मिक्सरमध्ये आपल्याला वाटून घ्यायचं आहे चांगलं. तर चांगली बारीक पेस्ट होईपर्यंत आपल्याला हे चांगलं वाटून घ्यायचं आहे. आता हे आपलं दळून झालेलं आहे बघू शकता तुम्ही. चांगलं कमीत कमी 1 ते 2 मिनटं आपल्याला हे चांगलं दळायचं. त्याच्यात आपल्या अजिबात ते ज्या भाज्या आहे त्या अख्ख्या राहिलं नको. तर बघू शकता इतका छान असा कलर आलेला आहे याला. बीटरूटमुळे ना एकदम मस्त असा रंग आलेला आहे बघा. मग याच्यातच आपल्याला काय करायचं आहे, यासाठी कॉर्नफ्लोअर घ्यायचं 1 चमच्याभर एका वाटीत काढून घ्यायचे साईडला. आणि थोडंसं पाणी टाकायचं आहे आपल्याला त्याच्यातच. पाणी टाकून घेऊ त्याच्यात आणि नंतर आपल्याला हे चमच्याने चांगलं मिक्स करून घ्यायचं हे कॉर्नफ्लोअर. आणि नंतर मग जी पेस्ट आहे आपली कॉर्नफ्लोअरची ती मिक्सरच्या भांड्यात आपल्याला ओतून घ्यायची.
आता तुम्ही म्हणाल मग डायरेक्टच असं का टाकलं नाही, तर कारण जी आपण पेस्ट तयार केली ती भाज्यांची, तर ती गरम आहे. त्याच्यात जर कॉर्नफ्लोअर डायरेक्ट टाकलं तर मग त्याच्या आपल्या गठुड्या तयार होतील आणि ते व्हायला नको, म्हणून आपण हे कॉर्नफ्लोअर अगोदर पाण्यात मिक्स केले, गार पाण्यात, आणि नंतर मग आपल्याला त्याच्यात मिक्स करायचं आहे. आणि नंतर मग ही अशी पुरणाची गाळणी असेल ना, तर त्याच्याने आपल्याला ही पेस्ट पूर्ण गाळून घ्यायची आहे. आणि ज्या कुकरमध्ये आपण हे शिजवले ना भाज्या, तर त्याच कुकरमध्ये आपल्याला ही सगळी पेस्ट गाळून घ्यायची. तर अशा पद्धतीने बघू शकता, मग असा सगळा चोथा आपला त्याचा वरती राहतो आणि पूर्ण प्युरी अशी आपल्याला खाली चालली जाते. तर हा चोथा तुम्ही उरलेला तो टाकून द्यायचा आहे आपल्याला. आणि आता ही मस्त आपली घट्ट प्युरी आपली तयार झालेली. आता तुमच्याकडे गाजर जर नसेल ना, तर मग याला घट्टपणा येण्यासाठी ना तुम्ही कॉर्नफ्लोअर थोडं, मी 1 चमचा घेतलेलं नाही तर तुम्ही 2 चमचे वापरू शकता. मग आता वरून थोडंसं अजून मीठ टाकून घ्यायचं आहे, कारण आपण पाण्याचं प्रमाण वाढल्यामुळे त्याचं मिठाचं प्रमाण कमी होऊन जाईल. साखर टाकायची थोडीशी आपल्याला, कारण मग याची टेस्ट आहे ना बॅलन्स झाली पाहिजे आणि चव चांगली आली पाहिजे. मग आता परत गॅसवर आपल्याला हे ठेवायचं आहे आणि कमीत कमी 5 मिनिटं आपल्याला हे चांगलं उकळू द्यायचं आहे. तर बघू शकता इतका छान असा रंग आलेला आहे आणि मस्त आपलं फ्रेंड्स हे रेडी झालं आहे टोमॅटो सूप. तर टोमॅटो गाजर आपलं मिक्स सूप, आपलं व्हेजीचं असं छान असं टेस्टी आणि हेल्दी सूप आपलं रेडी झालेलं आहे. तर गरमागरम मस्त खायचं आहे, सर्व करायचं आहे. तर याच्यावर मस्त अशी त्याच्यावर फ्रेश क्रीम आपल्याला टाकून घ्यायची आहे. या पद्धतीने अशी टाकून घ्यायची सगळी. कोणती तुमची घरातली साय असेल ना, थोडंसं पाणी टाकून अशी फेटून घ्या आणि मस्त त्याच्यावर अशी टाकून द्या. तर मुलं एकदम आवडीने खातील आणि घरातले माणसंही नाश्त्याला एकदम हेल्दी रेसिपी आपली तयार होते बघा. तर असं मस्त आपलं हे टोमॅटो सूप रेडी झालं आहे. तर नक्की ट्राय करून बघा. आणि तुम्ही पाहिजे तर याच्यात तुम्ही दुसऱ्या भाज्याही तुम्ही ॲड करू शकता, पण गाजर आणि टोमॅटो आणि बीटरूट एकदम मस्त आपली ही रेसिपी तयार होते. तर गरमागरम सकाळच्या वेळेस असं नाश्त्याला द्यायला मुलांना, तर बाकीचं पोहे शिरा वगैरे देण्यापेक्षा असं भाज्यांचं सूप मुलांना आवडीने द्या आणि मस्त असं एन्जॉय करा. इतकी छान अशी चव येते या सूपची. तर रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की.